तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे वादात सापडले। गर्भवती महिलेवर पैशांअभावी उपचार न केल्याने सध्या मंगेशकर रुग्णालयावर सर्वच माध्यमातून टीका होतीये। अशातच रुग्णालयानेही एका पत्रकाद्वारे आपली बाजू मांडली आहे। दीनानाथ रुग्णालयाने यामध्ये तनिषा भिसे यांच्या क्रिटिकल प्रसूतीबाबतही भाष्य केलंय। तसंच तनिषा भिसे यांची मेडिकल हिस्ट्री देखील सांगितली आहे। खरं तर तनिषा भिसे या 7 महिन्यांच्या गरोदर होत्या। रक्तस्राव होऊ लागल्याने कुटुंबियांनी त्यांना 28 मार्चला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणलं। तनिषा यांची प्रसूती क्रिटिकल असल्याने डॉक्टरांनी उपचाराचा अंदाजे खर्च सांगितला। हा खर्च जवळपास 10 ते 20 लाखांचा होता। तनिषाच्या कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार ते 3 लाख भरण्यास तयार होते, पण रुग्णालयाने 10 लाखांची मागणी केली। शेवटी तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं। तिथे त्यांची प्रसूती करण्यात आली। त्यांनी 2 मुलींना जन्म दिला, पण 29 मार्चला त्या दगावल्या। तनिषाच्या कुटुंबियांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप केलाय। यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानेही आपली बाजू मांडली आहे। रुग्णालयाने म्हटलंय की तनिषा भिसे या 2020 सालापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संपर्कात होत्या आणि 2022 मध्ये त्यांनी इथे धर्मादाय सवलतीचा लाभ घेऊन शस्त्रक्रियाही करून घेतली होती। 2023 साली त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांना गरोदर न राहण्याचा आणि त्याऐवजी मूल दत्तक घेण्याचा सल्ला रुग्णालयाने दिला होता। यावेळच्या गरोदरपणात त्यांनी रुग्णालयाने सुचवलेल्या किमान 3 प्रसूतीपूर्व तपासण्या करून घेतल्या नव्हत्या। 15 मार्च 2025 ला त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या होत्या। तेव्हा डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या गरोदरपणातील गंभीर धोक्यांची कल्पना दिली होती आणि दर आठवड्याला तपासणीसाठी यायला सांगितलं होतं, पण त्यानंतर ठरलेल्या दिवशी आल्याच नाहीत। 28 मार्च 2025 रोजी सकाळी त्या बाह्यरुग्ण विभागात आल्या। तपासणीत काही धोकादायक आढळलं नाही, तरीही गरोदरपणातील धोका लक्षात घेता त्यांना देखरेखीसाठी दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला। त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना संभाव्य धोके, 7 महिन्यांच्या जुळ्या बाळांना कदाचित 2-2.5 महिने NICU मध्ये ठेवण्याची गरज आणि त्यासाठी लागणारा 10 ते 20 लाखांपर्यंतचा अंदाजे खर्च समजावून सांगण्यात आला होता। खर्चांबद्दलची बोलणी झाल्यावर वैद्यकीय संचालकांशी फोनवर बोलल्यानंतर नातेवाईकांना शक्य होईल तेवढी रक्कम भरून ऍडमिट प्रक्रिया सुरू करण्यास सांगितली होती। मात्र यानंतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयातील कोणालाही न कळवता निघून गेले। पैशांची व्यवस्था न झाल्यास ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टर घैसास यांनी पतीला दिला होता। नंतर रुग्णालयाला समजलं की रुग्णाला 28 मार्चच्या संध्याकाळी सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलंय। 29 मार्चला सिझेरियन झालं आणि त्यात गुंतागुंत होऊन त्यांचा मृत्यू झाला। तिथे रुग्णाच्या पूर्वीच्या शस्त्रक्रियेची आणि आजाराची माहिती लपवली गेली असावी असंही समजलं। हे गरोदरपण मुळातच खूप जोखमीचं होतं। रुग्णाने आवश्यक वैद्यकीय सल्ले ऐकले नाहीत आणि रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू व ऍडव्हान्स मागितल्यामुळे आलेल्या रागातून त्यांनी ही दिशाभूल करणारी तक्रार केली असावी असं रुग्णालयाने म्हटलंय। खरं तर दीनानाथ रुग्णालय हे पुण्यातील नामवंत रुग्णालयांपैकी एक आहे। हे एक धर्मादाय रुग्णालय आहे, पण या प्रकरणामुळे सध्या हे रुग्णालय वादात सापडलंय। रुग्णालयाने या संबंधीचा अहवालही राज्य सरकारला पाठवलाय। तनिषा भिसे या भाजप आमदार अमित गोरखे यांच्या PA च्या पत्नी होत्या। अमित गोरखे यांनी स्वतः यावर भाष्य केल्याने हे प्रकरण समोर आलं। गोरखे यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे या प्रकरणाला राजकीय वळणही मिळालं। त्यामुळे आज सकाळपासूनच दीनानाथ रुग्णालयाबाहेर अनेक संघटनांनी आंदोलनं केली। रुग्णालयाने आपली बाजू मांडावी अशी मागणीही आंदोलकांनी केली। त्यानंतर रुग्णालयाने प्रेस नोट काढत या घटनेचा खुलासा केलाय। त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय काय अपडेट समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।